तर मित्रांनो, आता संभाजी महाराजांचा बलिदान मास सुरू होणार आहे. तर बलिदान मास पाळण्याचे काही मुख्य नियम आहेत, जसे की मांसाहार पूर्ण बंद, मटण, चिकन, मासे, अंडी सगळं बंद, कारण हा काळ त्याग आणि तपस्येचा आहे, चव भोगाचा नाही. दारू, तंबाखू, गुटखा पूर्ण निषिद्ध. थोडं चालेल असं काही नाही. संभाजी महाराजांनी शरीर वेदनान दिलं, तू इथे व्यसन धरून बसलास तर तो अपमान आहे. भोगविलास टाळ, जास्त मोबाईल, रील्स, अश्लील कंटेंट, उगाच हसणं, टिंगल, साधं जगणं, कमी बोलणं, विचारपूर्वक वागणं हेच वापर. सकाळी लवकर उठा, आळशीपणा नाही. शक्य असेल तर शिवराय किंवा संभाजी महाराजांचे विचार वाच किंवा शांत बसून आत्मपरीक्षण कर. खोटं बोलणं, शिवीगाळ, फालतू भांडण बंद. हा चारित्र्य शुद्धीचा काळ आहे. तोंडावर शिस्त नसेल तर उपासाला काही अर्थ नाही. सेवा करा, हे फार महत्त्वाचं आहे. किमान एक तरी. आई वडिलांना मदत, लहान मुलांना शिकवण, स्वच्छता, गरजूंना अन्न किंवा पाणी किंवा बलिदान सोडणं फक्त नाही, देणं सुद्धा आहे. भगवा इतिहास, विचार पण दिखावा नाही. फोटो स्टेटस ठीक, पण आतून बदल नसेल तर सगळं फेक. तर काही लोकांचा प्रश्न असतो की टिळा लावायचा का नाही. तर बंधनकारक नाही. बलिदान मासात टिळा लावला तर चालतो, नाही लावला तरी चालतो. पण लक्षात ठेव, टिळा हे श्रद्धेचं चिन्ह, प्रदर्शन नाही. टिळा लावून नियम मोडले, दांभिकपणा. टिळा न लावता शिस्त पाळली, जास्त मान. म्हणजे टिळा ऐच्छिक, शिस्त अनिवार्य. अजून महत्त्वाचे नियम आहेत, हे बरेच जण सांगत नाहीत, जसे की स्त्रियांबद्दल आदर खूप महत्त्वाचं, वाईट नजर, वाईट कमेंट, डबल मिनिंग पूर्ण बंद. संभाजी महाराज स्त्रियांच्या सन्मानासाठी कठोर होते. हे पाळलंच तरच बाकी सगळ्याला अर्थ. खाण्यात साधेपणा, उपवास अनिवार्य नाही, पण जास्त तिखट, जास्त गोड, जंक फूड टाळ. साधं घरचं अन्न योग्य. केस, दाढी, कपडे, फालतू स्टाईल, शो ऑफ नाही. स्वच्छ, साधं, नीटनेटके. मुद्दा कडक दिसणं नाही, संयमी दिसणं आहे. वेळेची शिस्त, उशिरा झोपणं, उशिरा उठणं शक्य तितकं टाळ. विद्यार्थी असशील तर रोज किमान एक प्रामाणिक अभ्यास सत्र ठेव. चुकीच्या सवयी ओळखून थांबव, तरी एक तरी सोड. शिव्या, आळशीपणा, सतत तक्रार, मोबाईल ॲडिक्शन. बलिदान मास म्हणजे स्वतःशी लढणं. एक कडक सत्य लक्षात ठेव, जो माणूस मी काय सोडलं यापेक्षा मी काय सुधारलं हे विचारतो, तोच खरं बलिदान समजतो.